ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या परळीमधल्या गणपतीचं सुद्धा आज दक्षिणमुखी गणपतीचं अत्यंत आनंदामध्ये स्वागत करण्यात आलं। या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गणपतीची मूर्ती ही बाल रूपातली असते। परळीतल्या दक्षिणमुखी गणपती मंदिरामध्ये आज या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे। बाल रूपात श्री गणेशाचं इथे दर्शन होतं आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे हा गणपती बाप्पा बिना सोंडेचा गणपती बाप्पा म्हणूनही प्रसिद्ध आहे। या बाल गणेशाचं स्वरूप असलं तरी सततच्या शेंदूर लेपणामुळे गणपतीचा आकार मोठा होतो, त्यामुळे ही मूर्ती भक्तांना अधिकच आकर्षित करते। वैद्यनाथाच्या दर्शना अगोदर या गणपती बाप्पाच्या दर्शनाला महत्त्व आहे। दक्षिणमुखी बिना सोंडेचा बाळ गणेश आहे। बाळ गणेश आहे। वैद्यनाथ मंदिराच्या दर्शन घेण्यापूर्वी दक्षिणमुखी गणपतीचं दर्शन घ्यावं असं सगळ्यांचं आहे, प्रथा आहे। आणि प्रत्येक वर्षी गणेशोत्सव हे जोरात केला जातो आणि दररोज संध्याकाळी 7 वाजता आरती असते दक्षिणमुखी गणपतीची।